बातमीपत्रात टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर। अमरावती महानगरपालिकेच्या वतीने अंगणवाडी चालवल्या जातात। या अंगणवाडीतील मुलांचं कुपोषण होऊ नये व त्यांचे वजन उंची कायम राहावी याची दक्षता घेतली जाते। यासाठी महिला व बालविकास विभागाच्या पुढाकाराने अंगणवाडी करता संगणकीय प्रणालीवर आधारित वजनमापे असलेल्या मशीनचं वाटप करण्यात आलं। संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मध्ये हा कार्यक्रम झाला। जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मनपा आयुक्त अरुण डोंगरे, उपायुक्त मवासे, मनपा उपायुक्त सिद्धभट्टी, प्रशांत वानखडे, उपमहापौर नंदू वराडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। 13व्या वित्त आयोगांतर्गत नाविन्यपूर्ण योजनेद्वारे पुरस्कृत असा हा अमरावती मनपाचा विदर्भातील पहिला प्रयोग आहे। मनपा क्षेत्रातील अंगणवाडी करता संगणकीय प्रणालीवर आधारित वजनमापे असलेल्या मशीनचं वाटप कार्यक्रमात करण्यात आलं। प्रथम टप्प्यात 178 मशीनचं वितरण करण्यात आलेलं आहे। 2 अंगणवाडी मिळून सध्या ही व्यवस्था आहे। पुन्हा निधी प्राप्त झाल्यानंतर सर्व अंगणवाड्यांना हे मशीन मिळणार आहे। मशीनची मुख्य कार्यप्रणाली म्हणजे वयानुसार वजन, वयानुसार उंची व उंचीनुसार वजन या तत्वावर आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार कार्यावर मूल्यांकन हे या मशीनचं वैशिष्ट्य आहे। कुपोषण कमी करण्याच्या दृष्टीने वजन उंचीची अचूकता, हस्तलिखाणाची आवश्यकता नाही, मेमरीमध्ये साठवणे व पेनड्राईव्हद्वारा त्वरित सरळ चार्ट प्रिंट करता येते अशी याची विशेषता आहे। ही मशीन WHO द्वारा सुद्धा मान्यता प्राप्त व मानांकित आहे। 2013 सरलसून 2014चं आगमन होत आहे। गेल्या वर्षभरात घडलेल्या गुन्ह्यांचा लावलेला छडा, आरोपींना केलेली अटक अशा सगळ्यांचा लेखाजोखा मागोवा घेत पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे। तसंच 2 मंगळसूत्र हिसकणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। याविषयीची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली। 2013ला निरोप देता देता वर्षभरातील घडलेले गुन्हे, पोलिसांनी लावलेला छडा, पकडलेले आरोपी याविषयीची माहिती पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली। तसंच शहरात मंगळसूत्र हिसकावणाऱ्यांनी हैदोस घातला होता। गुन्हे शाखेने 2 चेन स्नॅचर अकोल्याहून अटक केली आहे। अमरावती गुन्हे शाखेचे आत्राम, थोरात व राठोड यांनी अकोल्याला जाऊन या चोरट्यांना अमरावतीत आणलंय। या संदर्भातही पोलीस आयुक्तांनी सांगितलं। 448/2013 कलम 393 भारतीय दंडविधान यातील फिर्यादी शंकर मणिकराव काळे वय 28 वर्ष, राहणार केवल कॉलनी अमरावती यांनी गुन्हा दाखल केला। त्या गुन्ह्यातील बळीत मुलगी ही 29/12/13चे 17:30 ते 18:30च्या दरम्यान आपल्या स्कूटीवरून गर्ल्स हायस्कूलवरून माळटेकडीच्या दिशेने जात होती। त्याचा पाठलाग काळ्या रंगाच्या दुचाकीवरून 2 अज्ञात इस्मानी केला आणि मंगळसूत्र चोरी करण्याच्या इराद्याने हिसकवण्याचा प्रयत्न केला। त्या महिलेने आरडाओरड केली, परंतु तिचं मंगळसूत्र तोडून पळून गेले। हे घटना कळताच मी स्वतः घटनास्थळी जाऊन भेट दिली। संबंधित क्राईम ब्रँच अधिकारी, पोलीस स्टेशन अधिकारी, ACP आणि ACP क्राईम या सगळ्यांना सूचना दिल्या आणि त्या तातडीने PI आत्राम यांनी माहिती घेऊन जो आम्हाला मोटरसायकलचा नंबर मिळाला होता MS27Z716 त्याच्यावरून शोध घेतला। त्यावरून अकोला इथं अशा प्रकारचा गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली आणि त्याच्यावर सापळा रचून गुलाम हुसेन औलाद हुसेन वय 20 वर्षे, राहणार आंबेडकर नगर अकोला आणि दुसरा मोहम्मद जमील नुसरत अली वय 18 वर्षे, राहणार अकोट फैल FCI गोडांसमोर अकोला असे 2 गुन्हेगार आम्ही शिताफीने त्या ठिकाणी ताब्यात घेतले। याच्याकडून आत्तापर्यंतचे 5 गुन्हे केल्याबाबत हे दोन्ही आरोपी सांगत आहेत। या दोन्ही गुन्हेगारांच्याकडून आणखी इतर गुन्हेगारांचा संबंध असण्याची शक्यता आहे आणि ते गुन्हेगार आम्ही लवकरच अटक करू। या गुन्हेगारांच्या ज्या गुन्हे सांगितले आहेत त्याची रिकव्हरी इमिजिएटली होईल। कोर्टातून आम्हाला पोलीस कस्टडी मागितली आहे। पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर तेही गुन्हे उघडकीस येऊ शकते। आमच्याकडे ज्या चेन स्नॅचिंगचे गुन्हे घडलेले होते त्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यामध्ये डिटेक्शन अतिशय अवघड असतं, कारण अचानकपणे गुन्हेगार मोटरसायकलवरून चोरी करून निघून जातो आणि त्यानंतर त्याचा ट्रेस लागत नाही। कधी खोटा नंबर असतो, कधी नंबर नसतो आणि या सगळ्या याच्यावरून गुन्हा उघडकीस येणं अतिशय मुश्किलीचं आणि अवघड काम असतं। परंतु या ठिकाणी या उघडकीस आलेल्या गुन्ह्यामुळं आमचं
चेन स्नॅचिंगचे गुन्हे हे ताबडतोब मोठ्या प्रमाणावर उघडकीस येतील अशी आमची अपेक्षा आहे. कॅम्प येथील गर्ल्स हायस्कूल शाळेत पालक सभा घेण्यात आली. पालक सभेदरम्यान सुसंवाद साधण्यात आला. शिवाय विद्यार्थ्यांनी कॅन्सरच्या रुग्णांना मदत केली ती देण्यात आली. या व्यतिरिक्त येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व प्रमाणपत्रांचं वितरणही करण्यात आलं. कॅम्प येथील गर्ल्स हायस्कूल शाळेत पालक सभा घेण्यात आली. पालक सभेदरम्यान सुसंवाद साधला गेला. तसंच गर्ल्स हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी कर्करोगाच्या रुग्णांना 12,667 रुपयांची मदत केली आहे. विद्यार्थ्यांनी हे पैसे जमा करून कॅन्सर अवेअरनेस अँड ATD सोसायटीला दिले. 85 विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्रमाणपत्रांचं वाटप येथे करण्यात आलं. तसंच सर्व शिक्षा अभियानांतर्गत 5 ते 8च्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना गणवेशाचंही वाटप करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या खेळ स्पर्धांचं आयोजन येथे केलं होतं. कार्यक्रमाला करीम रिझवी, नजमे शहीन, रुबीना जलील उल रहमान आदी उपस्थित होते. अन्न, वस्त्र, निवारा या मनुष्याच्या मूलभूत गरजा आहेत. मात्र स्वतंत्र भारतात आजही अनेक बेघर आहेत ज्यांच्याजवळ निवारा नाही. असे अनेक उड्डाणपुलाखाली दगड उशाला घेऊन व आकाश पांघरून झोपतात. वाहनांच्या गोंगाटातही त्यांना हा निवारा शांततेची झोप देतो. शहरातील उड्डाणपुलाखाली अनेकांचा निवारा आहे. आज स्वतंत्र भारताच्या 65 नंतरही अनेक जण अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपासून वंचित आहेत. ते उड्डाणपुलाखाली स्वयंपाक करतात, झोप घेतात. दगड उशाला घेऊन आकाश पांघरून हे बेघर विश्रांती घेतात. मात्र वाहनांच्या गोंगाटातही त्यांना शांत झोप लागते. बेघरांचा असा हा निवास हे जळजळीत वास्तव आहे. वारसा हक्काने शासकीय काम मिळावं अशी मागणी निवृत्त स्वच्छता कर्मचारी रघुवीर हट्टू चव्हाण यांनी केली आहे. आपल्या मागण्यासाठी नॅशनल स्वच्छकार युनियन ऑफ इंडिया अंतर्गत ते उपोषण करत आहेत. रघुवीर हट्टू चव्हाण यांनी अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे. प्रकल्प प्रशासन अधिकारी गणात्रा, कर्मचारी अधीक्षक सुरडकर यांचे हेतू पुरस्सरपणे टाळाटाळ व कुचराईमुळे मेहतर समाजाच्या स्वेच्छासेवा निवृत्त शीला राजू उसरे यांचा मोठा मुलगा वारस शक्ती राजू उसरे याला शासकीय सेवेत नियुक्ती देण्याकरता हे उपोषण सुरू आहे. वर्ग 3ची नियुक्ती व सुरडकर यांचे बदलीचे आदेश होईपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार अशी तंबीही रघुवीर हट्टू चव्हाण यांनी दिली आहे. 12/2013 से जो यहाँ पे बेमुदत आमरण उपोषण चल रहा है वो मेहतर समाज के लाड़ पागे वचन के परिपत्र के अनुसार जो कि शासन की ओर से मान्यता मिली है, लेकिन प्रशासन अधिकारी, प्रकल्प अधिकारी और धारनी प्रकल्प कार्यालय के अधीक्षक सुरडकर ये अपने हेतु पुरस्कार टाड़ का करने की वजह से हमारे मेहतर समाज के वारस को विलम्ब होता है. इसके जवाबदार प्रकल्प अधिकारी धारनी और कार्यालय अधीक्षक सुरडकर इन्हें तुरंत शिस्तभंगी की कार्रवाई करते सुरडकर का ट्रांसफ़र किया जाए. अपर आयुक्त से यही निवेदन है कि उन्होंने जल्दी से जल्दी इस कार्रवाई को शुरू करें और न्याय दिलाए. यह आमरण उपोषण जब भी टूटेगा जब तक ये पूरे आदेश प्राप्त नहीं होंगे पंडाल में आमरण उपोषण के, जब तक कि आमरण उपोषण जारी रहेगा. उपोषण करता भला चाहे जेल में जाए, बाकी मेहतर समाज को न्याय मिला के रहेंगे. 2013ला अलविदा करून 2014चं भरभरून स्वागत करण्यात येतंय. नवीन वर्षाचं आगमन होतंय. अनेक कडूगोड आठवणींचा ठेवा 2013ने दिलाय. अनेक घटनांनी 2013 गाजलंय. येत्या 2014च्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या आहेत. गेल्या वर्षीपासून निरनिराळे अनुभवले अमरावतीवासी अत्यंत चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी लोक आहेत. चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट म्हणण्याची त्यांची ख्याती आहे. अमरावती शहरात पोलिसांचं अतिशय सहकार्य सामान्य लोक देत असतात आणि सामान्य लोकांच्या बाबतीत पोलिसांनी केलेल्या चांगल्या कार्यपद्धतीबद्दल नेहमीच ते शाबासकीची थाप देतात. आम्ही अमरावती शहरात जे निरनिराळे उपक्रम राबवले त्यांना त्यांनी नेहमीच पाठिंबा दिलेला आहे आणि हे उपक्रम अतिशय प्रभावीपणाने आणि आणखी चांगले उपक्रम आम्हाला चांगल्या प्रकारे कार्यरत राहण्यासाठी आम्हाला अंबे मातेचं आणि इथल्या जनतेचं सहकार्य निश्चित नवीन वर्षात लाभेल अशी माझी खात्री आहे. नवीन वर्षात अमरावती शहरातल्या सर्व नागरिकांना, माझ्या बंधूंना, भगिनींना आणि माझ्या पोलीस अधिकाऱ्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो. आयकर विभाग अमरावती यांच्यातर्फे नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारा 2014 नवीन वर्ष
अमरावतीच्या सर्व नगरवासियांना, या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आणि संपूर्ण देशाला आणि जगातल्या सर्व जनतेला सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि शांततेचं जावं असं जिल्हा प्रशासनाकडून मी परमेश्वर प्रार्थना करतो। अभी 2014 नए साल का स्वागत हम कर रहे हैं। इसी अवसर पे मैं अमरावती शहरवासी और अमरावती ग्रामीण जिले में रहने वाले सभी वासियों को हार्दिक शुभेच्छा देता हूं और नए साल उनको सुख, शांति, समृद्धि उनको और उनके परिवार को लाए, ऐसे एक आशा व्यक्त करता हूं। सभी अमरावती के वासियों को वर्ष 2014 की हार्दिक शुभकामनाएं। उनका नया साल विकास, सुख, समृद्धि का जाए और वे तरक्की की नई ऊंचाइयों को छुएं, ऐसे में शुभकामनाएं देता हूँ। धन्यवाद। नए साल के सब अमरावती डिवीजन वासियों को शुभकामनाएं हमारे एसडीएस ऑफिस की तरफ से। बातमीपत्रात आत्ता एक नजर क्रीडा व गावाकडच्या बातम्यांवर।